माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 8 अभिवाचन करत आहे. अध्याय 16 सुरू. श्यामकर्ण शिळेस चिकटला. जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. जैमिनी जन्मया सांगतो की महिष्मती नगरी सोडून श्यामकर्ण अश्व पूर्व दिशेकडे चालला होता. मार्गक्रमण करीत असताना मार्गातच त्याला सह्याद्री लागला. उंच उंच पहाड, खोल दऱ्या यातच सर्व सृष्टीकडे नुकताच वसंत ऋतू सुरू झाल्याने हिरव्या हिरव्या तृणाने तसेच नवपल्लव धारण केलेल्या वनस्पतींनी त्याला फार शोभा आली होती. कदंब, अश्वत्थ, नारिकेल, फणस, आम्र, बकुल, पुन्नाक, पलाश, खर्जूर, बिल्व इत्यादी नाना प्रकारचे वृक्ष फुलांनी डवरलेली होती, लखटलेली होती, गजबजलेली होती. लतांची त्यांच्या सर्वांगावर प्रच्छिन्नपणे नृत्य चालत होते. कडक बेटातील कडक रुद्रातून वनवायूचे सुस्वर असे वेणुगायन चालले होते. नाना प्रकारचे पशुपक्षी त्या पर्वतातून मनसोक्तपणे संचार करीत होते. त्यांच्यात वैरभाव असा काही दिसत नव्हता. ते श्यामकर्ण मोठ्या खुशीत दिसत होते. एकदा त्याच्या अंगात खाजरे आल्यामुळे त्याने आपले अंग एका दगडाच्या प्रचंड शिळेवर घासले. तोच तो तिला चिकटून उभा राहिला. हे पाहून त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना आश्चर्य वाटले. अनेकांनी अनेक उपाय करून पाहिले, पण श्यामकर्णाची त्या शिळेपासून काही केल्या मुक्तता होईना. शेवटी जवळपास एखाद्या तपस्वी असल्यास त्याला शरण जाऊन त्यापासून काही तोड मिळते की काय हे पाहण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याप्रमाणे सर्व दिशांनी सर्वांनी शोध चालल्यावर काही काळानंतर सौरभ नावाच्या एका ऋषींचा आश्रम आढळला. त्यावेळी देखील राणावनात राहून आर्यधर्माचा प्रसार करण्याचे कार्य हजारो ऋषी अगदी मनापासून निस्वार्थी भावनेने करीत होते. असो, त्याप्रमाणे अर्जुनादी सर्व प्रमुख महारथ्यांनी तपाचरण करीत असलेले महर्षी सौरभाश्रमात जाऊन आपले संकट निवेदन केले. तेव्हा सौरभाने त्या शिळेची कथा सांगायला सुरुवात केली. या सुंदर वनात फार पूर्वी उद्दालक नावाचा एक ऋषी राहत होता. त्याचे जीवनमान सर्व काही व्यवहार चांगले होते, पण त्याची स्त्री मोठी चंडिका असल्यामुळे त्याच्या तपश्चर्येला त्या अपेक्षलेल्या वेळात व मनात अपेक्षलेले फळ येईना. त्या स्त्रीचा स्वभाव फार एकेखोर असाच होता. अमुक एक कर असे पतीने सांगताच ती बरोबर त्याच्या उलटेच करून ठेवी. एकदा पतीने तिला म्हटले, आता वंशवृद्धीसाठी आपणास पुत्र व्हा, तेव्हा त्या मनोभावी अग्नीची उपासना कर. तेव्हा ती म्हणाली, मला पुत्र वगैरे काही नको. एकदा उल्लखाने चुकून तिच्याजवळ आपल्या कमंडलू मागितला. तिने तो क्षणात फोडून त्याची शकले करून टाकले. ती व्रताराच्या अंगावर फेकली. एक दिवस व्रताराने तिला सुखशनात आपल्याजवळ बोलविले, तर ती दूर जाऊन अंगणात उन्हात जाऊन बसली. अशा तिच्या विरुद्ध वर्तनाने उद्दालक नेहमीच मनामध्ये मोठा कष्टी राहत असे. एक दिवस त्याच्या आश्रमात कौंडल्य ऋषी शिष्यगणांसह आले. त्यामुळे उद्दालकास मोठी चिंता पडली. आश्रमात स्त्री तर दिसते, पण लहान मूल मात्र कुठेच दिसत नाही. असे पाहून कौंडल्याने उद्दालक ऋषींकडे त्या संबंधात विचारपूस केली. तेव्हा उद्दालकाने त्याला आपली सर्व हकीकत मोठ्या कष्टाने सांगितली. ती ऐकून कौंडल्याने उद्दालकाच्या स्त्रीच्या स्वभावाचे पृथक्करण स्वतःच्या मनातच केले. चटकन तिच्या स्वभावाची गुरुकिल्ली ओळखली. त्याने उद्दालकास सांगितले की तू आता आम्हा सर्वांना हकलून देण्याचा बहाणा कर. ती लगेच तुझी स्त्री उठून आमच्या स्वागताची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे आनंदात करेल. आणि ज्याप्रमाणे कौंडल्य ऋषींनी सांगितले त्याप्रमाणे खरोखर घडले. शेवटी तिला तेच आपणास नको अशा बतावण्या करून उद्दालकाने आश्रमात चालविला. त्यांना मुलंबळ झाली, पण एका पितृश्राद्ध दिनी केवळ विस्मरणाने उद्दालकाने स्वस्त्रीस म्हटले, तेवढे पिंड गंगोदकी टाकून दे बरे. तोच तिच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे तिने ते पवित्र पत्रावळ शौच कुपात टाकून दिली. मुळीच सन्न होऊन उद्दालकाने अत्यंत क्रोधाने तू शिळा होशील असा तिला तात्काळ शाप दिला. तिने शिळा होता उशाप मागितला. तेव्हा पुढे अश्वमेध यज्ञाचे वेळी श्यामकर्णाचे रक्षण करताना अर्जुन येथे येईल, तुला स्पर्श करील, तेव्हा तुला पुन्हा पहिल्याप्रमाणे मानवदेह प्राप्त होईल असे ऋषींनी म्हटले. तेव्हा अर्जुना तू आता या शापित शिळेला स्पर्श कर, म्हणजे अश्वाची शिळेपासून मुक्तता होईल.
त्या स्त्रीचा उद्धार होईल असे सांगून सौरभ ऋषींनी अर्जुनास सांगितले. त्याप्रमाणे शामकर्णाच्या जवळ जाऊन अर्जुनाने त्या शिळेला स्पर्श करताच शामकर्ण सुटला. त्या शिळेतून श्याममुक्त उद्दालकाची स्त्री निघाली. तिची एक सुंदर मूर्ती अर्जुनाने घडवली. ती शिळा लोहचुंबकाची होती. अर्जुनाने लोहस्तंभाने ती शिळा श्यामकर्णापासून दूर नेली. यावेळी श्यामकर्णाच्या अंगावरील पोलादी कवचे क्षणभर बाजूला काढावे लागले. अध्याय 17. चंपानगरीच्या हंसध्वजाची युद्ध. सौरभ आश्रम सोडल्यावर दऱ्याखोऱ्यांनी भरलेल्या सह्याद्रीतून निघून श्यामकर्ण आग्नेय दिशेने चालला. जाता जाता तो चंपावती नावाच्या एका सुंदर नगरात शिरला. लगेच त्याला तेथील द्वारपालकांनी धरले. त्याच्या कपाळावरची पत्रिका वाचली. श्यामकर्णास आपल्याबरोबर घेऊन ते हंस व ध्वज राजासमोर जाऊन उभे राहिले. राजाला सारा वृत्तांत कळताच आता या मिशाने तरी कमेना पण आपणास कृष्ण दर्शन खचित होणार याचा त्याला परमानंद झाला. जेथे पार्थ तेथे कृष्ण या गीतावचनाची त्याला आठवण झाली. क्षत्रियांनी समारांगण केल्याशिवाय कोणाशीही सख्य करू नये म्हणून हंसध्वजाने 21,000 हत्ती, 7,000 रथ, 1,00,000 अश्व, 9,00,000 पायदळ एवढ्या सैन्याचा एक विभाग असे 70 सैन्य विभाग आपल्याबरोबर घेऊन राजा युद्ध खेळाव्यास सिद्ध झाला. राजाने दुदुंबीच्या जयघोषाने नगरातील सर्व प्रजाजनास आज्ञा दिली की खुनेचा निनाद होता सर्व स्त्रिया अब्रके याशिवाय कोणीही नगरात राहता कामा नये. जो कोणी नगरामध्ये आपल्या घरात बसून राहील त्याला तापलेल्या तेलाच्या कढईत तळून काढीन. त्या आज्ञेनुसार स्त्रिया अब्रके मात्र युद्ध पाहण्याकरिता उंच माड्या गच्च्या यावर जाऊन बसले. एकूण एक पुरुष नगराबाहेर लढण्यास हंसध्वज राजाबरोबर गेले. हंसध्वजाच्या राज्यात रोगग्रस्त वार्धक्यग्रस्त असा एकही पुरुष अगदी औषधासाठी नव्हता. ती त्याची महद आख्यायिका आहे. चंपावती नगरीने उत्तम हवा, पाणी, भरपूर स्वच्छ प्रकाश याची कीर्ती फार दूरवर पसरवली होती. रामायण कालाची किष्किंधा नावाची जी नगरी तीच पांडवांची चंपावती होय. असो, दुर्दैवाने खुद्द हंसध्वज राजाचा राजपुत्र सुंदहवा नगरीतच मोहजाळ्यात अडकून राहिला होता. तो प्रथम आपल्या आईला व बहिणीला भेटायला गेला होता. तेव्हा त्यांनी त्याला सुयश मिळवून कृष्णचरणी लीन हो असा शुभ आशीर्वाद दिला होता. पण शेवटी तो जेव्हा आपल्या पत्नीला प्रभावतीला भेटायला गेला तेव्हा तिने त्याच्यापाशी भोगदान मागितले. ते सुधन्व्याने दिले. त्यामुळे त्याला रणक्षेत्राने त्याला उशीर झाला. तिकडे हंसध्वजाला प्रत्यक्ष आपला युवराजच घरी राहिल्याचे कळताच फार खेद होऊन द्वेषही वाढला. ते चढला. त्याला स्वतःच्या आज्ञेचे जाहीररित्या उल्लंघन करता येईना. त्याने आपल्या शिपायांना करवी सुधन्व्याला पकडून आणले व ठरल्याप्रमाणे सर्वांसमक्ष तापलेल्या तेलाच्या कढईत टाकवले. त्यामुळे ते दृश्य पाहत तेथे कढईभोवती पुरोहित, राण्या, राजसुषा, राजभगिनी हजारो मंडळी उभी होती. यावेळी आपल्या हाताने अकल्पितपणाने ओढवून घेतलेल्या या संकटामधून मुक्तता होण्यासाठी सुधन्व्याने श्रीहरीचा अगदी काकुळतीने राहा केला. त्याबरोबर तेल शीतळ झाले. तो हसत मुख कढईत बसलेला सर्वांना दिसला. लोक म्हणाले, सुधन्वा अतिशय कपटी. त्याच्याजवळ काही मंत्रौषधी असावी खचित. आपणाजवळ फक्त हरिनामाची मंत्रौषधी हे सुधन्व्याने कबूल केले. मग पुरोहिताने त्याच तेलाच्या कढईत नारळ टाकला. त्याबरोबर सर्वांसमक्ष त्या नारळाचे 2 चकले होऊन कढईच्या बाहेर तेल उसळले. सुधन्व्याला कढईतून बाहेर काढले. सर्वांनी मग श्रीहरिनामाचा गजर केला. अध्याय 18 आणि 19 सोबत सुधन्व्याचा शिरच्छेद आपण बघूया. नंतर हंसध्वज राजाने पकडून आणलेल्या श्यामकर्ण वारूला सेनेच्या मध्ये ठेवून त्याच्या भोवती पद्मव्यूह रचला. तिकडे अर्जुनाकडे हंसध्वज राजाबरोबर युद्धारंभ कोणी करावा याविषयी बरीच चर्चा होऊन ऋषकेतूने आरंभ करावा असे ठरले. त्याप्रमाणे ऋषकेतूने प्रद्युम्नाच्या मदतीने सुधन्व्यावर चाल केली. परंतु युद्धात एकमेकाच्या शरांनी दोघेही मूर्छित पडले. पण सुधन्वा अवघर उठला. तोच त्यावर कृतकर्मा वर्मा धावून गेला व सुधन्व्यावर हल्ला केला. त्यात प्रथम जरी सुधन्वा मूर्छित पडला तरी शेवटी त्याने दैत्यराजा अनुशाल्वालाच पाडले. अशा प्रकारे पहिल्या दिवसाच्या युद्धात
सुधन्व्यालाच जय मिळाला. पण दुसऱ्या दिवशी जयाचे पारडे फिरले. रणांगणावर युद्ध सुरू होताच सात्यकीने दिनारंभी सुधन्व्यावर जोराचा हल्ला केला. त्याला त्राही भगवान करून सोडले. पण जरा थोडासा वेळ होतो तोच सात्यकी सुधन्व्याच्या शरांनी मूर्छित पडल्याची वंदता आली. पांडव सैन्यात एकच अहंकार उडाला. सुधन्व्यापुढे महापराक्रमी अशा ऋषकेतू, प्रद्युम्न, अनुशाल्व, सात्यकी यांचा मुळीच निभाव लागेना. तेव्हा मात्र अर्जुनाचा क्रोध सागर खवळला. प्रथम त्याने सुधन्व्याची पाठ ठोकटली. नंतर म्हटले, पण आता माझ्या दृष्टीपुढून तू कुठे पळशील? अरे, मी भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा यांना मारिले, पिटाळून लावले, गंधर्वांना जिंकले, दैत्यांचा चुरडा केला, तर आता माझ्या पुढे तुझा काय पाड? तसा सुधन्वा त्याला म्हणाला, अरे पार्था, त्यावेळी तुझा सारथी प्रत्यक्ष श्रीहरी होता, पण आता तुम्ही एकमेकाशी भांडलेले दिसता. ठीक आहे, आम्ही तुझा श्यामकर्ण अगोदर ताब्यात घेतलाच, आता मी तुझा पराभव करतो. मग तुमचे भांडण विसरून तुझा कृष्ण सखा तुझ्या मदतीसाठी येथे धावून आलास तर त्यालाही आम्ही आमच्या पराक्रमाने जिंकू. मग आम्हीच तुमचा अश्वमेध यज्ञ पुरा करू. प्रथम असे दोघांचे बोलणे झाल्यावर दोघांचे तुमुल युद्ध झाले. अर्जुनाने सुधन्व्याला जिंकण्याचे नाना प्रकार प्रयत्न केले, पण सुधन्वा त्याला काही केल्या आटोपेना. उलट अर्जुन मात्र फार व्याकुळ झाला. शेवटी त्याने श्रीहरीचा दावा केला. त्याला पुन्हा आपले सारथ्य करायला बोलावणे पाठवून दिले. त्याप्रमाणे श्रीहरी तेथे आला. त्याला आलेला पाहता सुधन्वा, हंसध्वज यांना फार आनंद झाला. अर्जुन सुधन्वा या दोघांनी एकमेका जिंकण्याचे पण केले. परंतु घनघोर युद्धास सुरुवात झाली. लवकरच सुधन्व्याने सोडलेल्या 7 बाणाने श्रीहरीस झाकून टाकले. 4 बाणांनी अर्जुनाने कवच भेदले. आणखी 2-3 बाण सोडून अश्वाचा सगळा रथ पश्चिमेच्या बाजूला 1 योजना दूर उडवून दिला. हे पाहताच विमानातल्या देवगणाने सुधन्व्याचा पुष्पवृष्टीने व शंखभेरी वाजवून जय जयकार केला. तेव्हा कृष्ण अर्जुनास म्हणाला, अर्जुन पार्था, तू व्यर्थपण केलास. अरे, त्याच्या बाबतीत तू मला अगोदर विचारायचे होते ना. मग श्रीहरीने आपले गोवर्धन पर्वत उचलल्याने सर्वच्या सर्व पुण्यपणास लावून मनामध्ये हा बाण सुधन्व्याला लागू असे म्हटले. त्या बाणाचे खंडन सुधन्व्याने सुद्धा आपले सर्व पुण्यपणाला लावून केले. त्यावेळी मात्र श्रीहरी अतिशय घाबरा झाला. मग परशुराम अवतारात त्याने ब्राह्मणांना यागभूमी दान केली होती. त्याचे पुण्य श्रीहरीने अर्जुनाच्या बाणास दिले. तेव्हा त्याचे खंडन मी जर केले तर माझ्याकडून वशिष्ठ नववृत्तीच्या अरुंधतीच्या वध दोषांचे पातक घडो असे सुधन्व्याने म्हटले. त्याप्रमाणे अर्जुनाच्या आलेल्या दुसऱ्या बाणाचे खंडन केले. फिरून प्रेक्षकात देवगणातही सुधन्व्याचा फार मोठा पराक्रम गौरव झाला. शेवटी अर्जुनाच्या तिसऱ्या शराला, अरे सायका, तू तरी आता सुधन्व्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे अशी अत्यंत कठोरपणे आज्ञा करताच त्या शराने सुधन्व्याचे शिर एकदम गगनात उडविले. त्यावर देवाने पुष्पवृष्टी केली. मग ते शिरकमल श्रीहरिचरणी शिरशांतीसाठी लीन झाले. या ठिकाणी हा भाग संपला. आपण पुढील अध्याय 20 पुढच्या भागात बघूया. आपण आता चंपानगरीच्या ध्वजाचे युद्ध बघितले. सुधन्व्याचा शिरच्छेद 18 आणि 19 भाग बघितला. आता आपण 20 भाग पुढील भागात बघूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.